नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवतोय व्हेज थाळी। व्हेज थाळीसाठी लागणारं साहित्य पहा। इथं आपण सुरुवातीला भात करणार आहे। मसाले भात करतोय मंडळी आपण इथे इंद्रायणी तांदळाचा। आता मसाले भातासाठी आपण वेगवेगळ्या भाज्या वापरल्या तरी चालतील। वाटाण्याचा भात केला, मटरचा भात केला तरी चालेल, पण आज आपण इथं पावट्याचा भात करतोय। इथं आपण तेल फोडणीला घेतलेलं आहे। तेल छान गरम झालंय आपलं। 2 तमालपत्री टाकलीत आपण, जिरं टाकलंय, हळद हिंग टाकली फोडणीला। छानपैकी फोडणी तडतडली की आपण आलं लसूण पेस्ट टाकूया। छान असं आलं लसूण पेस्ट आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे। हे पहा, कच्चा वास जाईपर्यंत। आणि आज आपण इथं पावट्याचा इंद्रायणी भात करतोय आपण व्हेज थाळीसाठी। आता नेहमी आपण सगळ्या भाज्या वापरून करतो, पण आज पावट्याचा भात करतोय। बाजारामध्ये ताजे पावटे आलेले आहेत। आणि इंद्रायणी भाताचा जर पावट्याचा इंद्रायणी भात आपण केला तर खूप छान आणि सुंदर होतो, खूप चवदार लागतो। आता इथं कांदा छान आपण तेलामध्ये परतून घेऊया। हे पहा, छान मऊ होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता कांदा आपला परतून झाला आहे। आता आपण इथं चिरलेलं एक लाल टोमॅटो टाकूया, पिकलेलं बारीक चिरून घेतलं आहे आपण। टोमॅटोसुद्धा आपल्याला ह्या कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। मऊ होईपर्यंत कांद्यात टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे। हे पहा, झटपट होणारी थाळी आहे मंडळी ही, वेळ लागत नाही। अर्ध्या ते पाऊण तासामध्ये पटकन होते जर आपण तयारी करून ठेवली। आता तांदूळ आपण स्वच्छ धुवून पण इथं धुवून घेतलेला आहे। आता पावटा टाकूया फोडणीला आपण। हे पहा, जर तुम्हाला पावटा नसेल आवडत मंडळी तर ह्या ठिकाणी तुम्ही मटर किंवा मिक्स व्हेज मिक्स भाज्या वापरू शकता। मटर दाणे वापरू शकता, बटाटे वापरू शकता, खूप छान होतो भात हा। आता इथं ताजे पावटे मला बाजारामध्ये मिळाले आणि इंद्रायणी तांदूळ आणि पावट्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि हा भात पण खूप छान लागतो चवीला। आता आपण पावडर मसाले टाकूया। इथं आपण 1 चमचा गोडा मसाला टाकला आहे, 1 चमचा आपण कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, 1 चमचा आपला घरगुती मसाला टाकलेला आहे। आणि आता इथं छान आपण हे मसाले पण परतून घेऊया। पावटा, कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, तमालपत्री घातले आपण। छान असं हे परतून घ्यायचे। थोडासा आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला पण लागेल इथं। आता आपण तांदूळ टाकूया। हे पहा, छान तांदूळ टाकून आता आपण हा पूर्ण सगळा जो मसाला आहे आणि हे तांदूळ आहेत ते छान परतून घ्यायचे। एक 5 मिनटासाठी छान असे हे परतून घ्यायचे आपल्याला। मीठ टाकूया, आपल्याला चवीनुसार मीठ टाकू। आता मीठसुद्धा आपण एकत्र छान मिक्स करून घेऊया ह्या भातामध्ये। खूप छान होतो हा भात करून बघा मंडळी। आता पाणी टाकूया आपण। पाणी टाकलंय भाताला आपल्याला शिजण्यापुरतं आणि छान असं ढवळून घेऊया आणि झाकण ठेवून एक 10 मिनटासाठी भात आपण शिजून द्यायचा आहे। हे पहा, आणि अशा प्रकारे आपला भात तयार आहे। आता आपण वरून 1 चमचाभर तूप घालूया, कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर घालून नंतर आपण 1 चमचा तूप सोडणार आहे भातावरती। अशा प्रकारे आपला व्हेज थाळीचा इंद्रायणी भात तयार आहे, पावटा इंद्रायणी भात। तूप घालूया आणि झाकण ठेवून आपण हा भात एक मुरण्यासाठी ठेवून देऊया 5 मिनटं। आता आपण भाजी करायला घेऊया। आपण मटर पनीरची भाजी करणार आहे मंडळी। इथं आपण कढई गरम झाली, तेल गरम झालं आहे आपलं। आता आपण जिरे फोडणीला टाकूया। छान जिरं तडतडले की आपण थोडीशी मोहरी टाकूया। छान जिरे मोहरीची फोडणी छान तडतडली की आपण 1 छोटा चमचा हळद टाकूया, अर्धा चमचा हिंग टाकूया। छान असं हळद हिंग जिरे मोहरीची फोडणी तडतडली की आपण कांदा टाकणार आहे त्याच्यामध्ये। बारीक चिरलेला कांदा आहे मंडळी। हा कांदासुद्धा आपल्याला छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। सगळी तयारी करून ठेवली ह्या थाळीची तर मंडळी ही थाळी 1 तासापर्यंत, अर्ध्या पाऊण तासापर्यंत तयार होते। वेळ लागत नाही, पण छान चवीला पण छान होते ही थाळी। खायला पण थोडंसं काहीतरी वेगळं आणि सुंदर होते। आपण आता मी पुढं दाखवते आपण काय काय ह्या थाळीला तयार करतोय। हे पहा,
आता छान हा कांदा मऊसर परतून झाला आपला की आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. छान अशी आलं लसूण पेस्ट पण आपल्याला कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची या कांद्यामध्ये. जेवढे मसाले आपण कुठलीही भाजी करा मंडळी, किंवा मसाले भात करा, भाजी करा, त्याला जेवढा आपण मसाला छान असा खरपूस परतून घेऊ तेवढ्या आपल्या भाज्या सुंदर होतात. हे बघा, छान असं परतून घेऊया आपण हा पूर्ण कांदा लसूण मसाल्याचा कच्चा वास जाईपर्यंत. आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे तेलामध्ये. हे बघा, छान टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतायचा आहे. आता छान मसाला आपला परतून झालेला आहे. आपण थोडीशी कोथिंबीर पण मसाल्यामध्ये परतली. आता इथं आपण छोटे 2 चमचे आपण लाल मिरची पावडर टाकली कलरची. 1 चमचा आपण गरम मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा आपला घरगुती मसाला आपण टाकला आहे. छोटा चमचा आहे मंडळी हा मसाल्याच्या डब्यामधला. हे बघा, छान अशी ही भाजी. आता हे मसाला पूर्ण आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता हे पावडर मसाले आपण जेव्हा मसाल्यामध्ये परततो तेव्हा छान 5 मिनटं खरपूस परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. झाकण ठेवले आपण, झाकण काढूया. आता हा मसाला छान आपला मुरलेला आहे. आपले टोमॅटोसुद्धा मऊ झालेले आहेत. 2 चमचे आपण आता दुधावरची साय टाकूया. हे पहा, आणि साय टाकून हे छान अशी मलाई टाकली आपण. जर तुम्हाला साय नसेल आवडत तर 2 चमचे घट्ट दही पण टाकू शकता तुम्ही ह्याला. हे बघा, आणि आता ही साय टाकून आपण छान हा मसाला परतून घेऊया. आता आपण इथं पनीर घेतलं आहे 150 ग्राम. ते पनीर छान असे चौकोनी आपण पीस करून घेतलेले आहेत पनीरचे. हे पहा, आता पनीर या मसाल्यामध्ये परतून घेऊया आपण. आपण मटर पनीर करतोय आज, संपूर्ण व्हेज थाळी करतोय मंडळी आपण. ही झटपट होणारी थाळी आहे, जास्त वेळ लागत नाही. थोडंसं आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकून आपण पुन्हा एकदा ही भाजी परतून घेतोय. मटर पनीरची भाजी खूप छान होते. त्याच्याबरोबर आपण पावट्याचा भात केलेला आहे, तोही छान होतो. आणि संपूर्ण ही व्हेज थाळी खूप छान होते बरं का मंडळी. जास्त आपण तेलाचा वगैरे वापर केलेला नाही आहे. थाळी आपली तेलकट पण नाही आहे जास्त. आता पुढं मी दाखवते तुम्हाला मी काय काय थाळीमध्ये केलेलं आहे. आणि झटपट आपण एक सुकी भाजी केली, मसाले भात केलेला आहे. आता आपण इथं फ्रोझन मटर टाकतोय. हे बघा, आता हे मटर पण पटकन शिजतात, वेळ लागत नाही. 1 वाटी आपण मटर घेतलेले आहेत. छान असे हे मटर स्वच्छ धुवून आपण इथं वापरलेले आहेत. हे पहा, आता आपण ह्या भाजीमध्ये मटर टाकून छान परतून घेऊया. झाकण ठेवूया. झाकणावरती आपल्याला अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे. आणि खाली भाजी जी आपण मसाल्यामध्ये मटर पनीरची भाजी करतोय ती भाजी छान मुरून द्यायची आपल्याला मसाल्यामध्ये. आणि हे पाणी गरम झालं की आपण त्या भाजीमध्ये टाकणार आहे. हे पहा, झाकणावरचं पाणी आपलं गरम झालं आहे. आता आपण भाजीमध्ये टाकूया आणि छानपैकी ही भाजी पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. हे बघा, खूप छान होते अशा प्रकारे मटर पनीरची भाजी करून बघा मंडळी. हे बघा, झटपट होणारे आहे. जास्ती तेलकट वगैरे काय आपण वापरलेलं नाही आहे. 2 चमचे साय घाला दुधावरची किंवा 2 चमचे दही घाला. आता इथं आपण पनीर मसाला घेतलेला आहे. हा पनीर मसाला आपण थोडं दूध आणि थोडं पाणी अशामध्ये हा मसाला आपण मिक्स करून घेतला आहे. आणि मिक्स केलेला दूध आणि पाण्यात मिक्स केलेला मसाला आपण भाजीला वापरलेला आहे. हा पहा, छान अशा ह्या पनीरचा जो मसाला आहे त्या मसाल्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो. हे बघा, आणि आता 5 मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहे आणि ही भाजी छान मुरून देणार आहे. अशा प्रकारे आपली व्हेज थाळीची मटर पनीरची भाजी तयार आहे मंडळी. आता आपण झाकण ठेवूया 5 मिनटासाठी. थोडंसं आपल्याला झाकण उघडं ठेवायचं आहे, म्हणजे आपण जे मसाल्यावरती तेल असतं ते तेल आपलं उडत नाही. नाही तर पूर्ण झाकण ठेवलं तर ते तेल तेवढं राहत नाही वरती भाजीवरती. कोथिंबीर टाकून आपली आता ही भाजी तयार आहे. छान असा मटर पनीर मसाला आपला तयार आहे मंडळी. हे पहा,
खूप छान होते भाजी ही. हे बघा, आणि झटपट होते, वेळ लागत नाही. आता आपण इथं घडीची चपाती करणार आहे मंडळी. आज आपण पुऱ्या नाही करणार. आपल्याला ही थाळी करायची, जास्ती तेलकट नाही करायची. छान अशी घडीची चपाती आपण करतोय. कणिक आपली 1 तासभर आपण मळून ठेवली आणि छान 1 तासभर भिजून दिलेली आहे. हे पहा, आता घडी करतोय आपण. तेल लावलंय चपातीला, थोडंसं पीठ टाकलंय आणि अशी छान आपण त्रिकोणी घडी केलेली आहे. आणि आता थोडंसं आपण पीठ घेतोय वरती. पीठ घेऊन आपण ही पोळी चपाती आपण लाटणार आहे. हे बघा, फक्त काठाला लाटत जायचं मंडळी, म्हणजे छान गोल आकार येतो चपातीचा. हे बघा, आणि चपाती जास्ती पातळ नाही आणि जास्ती जाड ठेवायची नाही. मध्यभागी आपल्याला जाड ठेवायची आणि साईडला जे आपले काठ आहेत चपातीचे, ते काठ एकदम पातळ असे लाटून घ्यायचे. काठाला चपाती पातळ ठेवायची आणि मध्ये थोडीशी जाड ठेवायची, म्हणजे चपाती छान होते, फुगते पण छान. हे बघा, आता आपण भाजून घेऊया चपाती. भाजायची कशी तेही मी दाखवते तुम्हाला. हे पहा, थोडेसे असे वरती उंचवटे फुगवटे आले की चपाती आपल्याला पलटून घ्यायची. तेल लावायचं आणि तेल लावून पुन्हा एकदा आपल्याला तव्यावरती पलटी करायची चपाती ही. हे पहा, आता ह्या बाजूने पण आपण तेल लावूया. आणि ही जी घडीची चपाती आहे मंडळी, ही संध्याकाळपर्यंत जशी तर तशी एकदम मऊ राहते. हे पहा, अगदी दुसऱ्या दिवशी शिळी जरी झाली तरी पण ती एकदम मऊसर राहते चपाती ही. हे बघा, छान अशी टम्म फुगली आपली चपाती. कणिक आपण 1 तासभर आधी मळून ठेवायची आणि छान मुरून द्यायची कणिक, म्हणजे चपात्या पण आपल्या छान येतात. हे पहा, आता अशा प्रकारे व्हेज थाळीची चपाती आपली तयार आहे. आता आपण दुसरी पण चपाती लाटून घेतली, ती पण चपाती छान भाजून घेऊया. तयारी करून ठेवली मंडळी तर ही थाळी आपली 1 तासामध्ये पूर्ण होते. भाज्या वगैरे आपण व्यवस्थित चिरून ठेवल्या आणि पटपट फोडणीला टाकल्या तर पटकन होते, वेळ लागत नाही ह्या थाळीला. हे पहा, ही पण चपाती छान अशी फुगली आहे आपली. आणि घडीच्या चपातीला 4 पदर आतल्या बाजूने 3 ते 4 पदर सुटतात. हे पहा, आणि संध्याकाळी अगदी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चपाती एकदम मऊसूद राहते ही. हे पहा, आता काढून घेऊया चपाती आपण. आता आपण इथं श्रीखंड बासुंदी काही वापरलेलं नाही, घरच्या घरी आपण आता पटकन होणारी व्हेज थाळी करतोय. तर आपण शिकरण करूया. छानपैकी केळीचं शिकरण करायचं आहे. आपण इथं पिकलेली 2 केळी घेतलेली आहेत आणि काटा चमचा घेतला आहे आणि काट्या चमच्याने आपण ही केळी मॅश करून घ्यायची. हे बघा, छान अशी केळी मॅश करून घ्यायची मंडळी. केळी छान मॅश केली की नाही म्हणजे शिकरण पण खूप छान लागतं. इथं आपण दूध घालूया. हे पहा, तुम्हाला पाहिजे तेवढं दूध घालायचं. आपण साखर घालायची आहे आणि ही केळी छान दुधामध्ये मिक्स करायची आहेत. अशा प्रकारे आपलं केळीचं शिकरण पण तयार आहे. आता आपली थाळी तयार आहे मंडळी, आपण सर्व करूया. आपण तळलेला पापड, काकडी, टोमॅटो, शेंगदाण्याची चटणी, लोणचं, इथं आपण शिकरण, अशा प्रकारे आपण थाळी आता तयार करतोय, सर्व करतोय. इथं भाजी सर्व करूया आपण. मटर पनीरची भाजी आपण केलेली आहे. खूप छान झाली ही थाळी मंडळी. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा. हा पहा, छानपैकी आपली व्हेज थाळी तयार आहे. आता आपण घरचं लोणकडं तूप 1 चमचा आपण शिकरणावरती आणि एक छान भरपूर असं आपल्या मसाले भातावरती तूप घालूया. आणि अशा प्रकारे आपली थाळी तयार आहे मंडळी. करून बघा, खाऊन बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.